नमस्कार, मोहिनीज किचन अँड रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोहिनी तुमचे सर्वांचे स्वागत करते। आज आपण गणपती बाप्पाचा आवडतीचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक कसे बनवायचे हे पाहूया। सर्वप्रथम आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप, त्यामध्ये 1 चमचा खसखस टाकून घेऊया। मी यामध्ये थोडेसे बारीक कापलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेत आहे। हे अगदी ऑप्शनल आहेत, स्किप केले तरीही चालतील। हे थोडंसं फ्राय करून घ्यायचे। फ्राय करून झालं की लगेचच 1 वाटी ओल्या नारळाचा चव टाकून घेऊया। नारळातील ओलसरपणा कमी होईपर्यंत म्हणजे साधारण 30 सेकंद इतका वेळ परतून घ्यायचे। त्यानंतर अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे। ज्या वाटीने नारळाचा चव मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी इतका गूळ टाकलाय। हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया। गूळ वितळण्यासाठी साधारण 7 ते 8 मिनिटे इतका वेळ लागतो। यामध्ये मी अर्धा चमचा एवढी विटाची पावडर टाकून घेतली। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे चांगलं मिक्स करून घेऊया। सारण तयार झालेले आहे। सारण थंड होण्यासाठी साईडला उतरवून ठेवते। हे थंड होईपर्यंत लगेचच उकड काढून घेऊ। उकड काढण्यासाठी एका कढईत 1 वाटी पाणी, 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेले आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मीठ, चवीनुसार मीठ घ्यायचे। 1 चमचा साखर टाकली म्हणजे वरच्या पारीची चवही चांगली लागेल। ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 1 सपाट वाटी तांदळाची पिठी टाकून घेतली आहे। हे आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवून अर्धा मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचे। अर्धा मिनिट झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम बंद करून 8 ते 10 मिनिटापर्यंत झाकून ठेवायचे। मी ही उकड एका मोठ्या परातीत काढून घेतली आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून एका फुलपात्राच्या सहाय्याने असे मॅश करून घेते। उकड मळण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनिटे इतका वेळ द्यावा। उकड थोडीशी थंड झाली की लगेच हाताने मळून घ्यावी। हाताला थोडेसे तूप लावून किंवा तेल लावून चांगली मळून घ्यावी। उकड चांगली मळली गेली की नाही हे असे बघावे। एक पिठाचा गोळा घेऊन असे हातावरती गोल करून पाहावे। साईडनं चिरा पडल्या नाही तर समजावे पीठ चांगले मळले गेलेले आहे। अशा प्रकारे चेक करून पाहावे। हे पीठ चांगले मळले गेलेले आहे। सर्व पिठाचे गोळे बनवून झाकून ठेवूया। एका पातेल्यात 1 लिटर पाणी टाकून त्यावरती चाळण ठेवून 1 सुती कपडा ओला करून टाकून घेतलाय। हे पातेलं गॅसवरती ठेवून घेऊया, तोपर्यंत मोदक बनवून घेऊ। अशा प्रकारे हाताला थोडेसे तूप लावून पारी तयार करून घ्यावी। अंगठा आणि मधल्या बोटाने चिमटीत दाबून कळ्या पाडून घ्याव्यात। अशा पद्धतीने मी सर्व बाजूने कळ्या पाडून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया। असे गोल गोल फिरवून वरच्या बाजूने दाबून मोदकाचा आकार द्यावा। अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेऊया। मोदक सर्व तयार झालेले आहेत। चाळणीवरती सर्व मोदक ठेवून घेऊ आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया। 10 मिनिटानंतर चेक करून पाहूया मोदक तयार झालेत की नाही। मोदक तयार झालेले आहेत। आता एका डिशमध्ये काढून घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।